दोस्तों, श्री स्वामी समर्थ. तर आज मी ना घरी बिस्किट बनवले जे खूप छान आले, एकदम मऊ आले आणि जसं आपण मार्केटमध्ये मिळतात बिलकुल त्या पद्धतीचे बिस्किट झालेले, खूप छान झालेले आणि टेस्टी पण आलेले. तुम्हाला मी ते बघा, तुम्ही बघू शकता. थोडीशी साईज मोठी झाली कारण की हे केले, मी थोडी साईज मोठी घेतली आणि खूप छान आहे, खूप सुंदर झाले, खायलाही बी खूप टेस्टी झालेले. आणि चला मग, आणि असे हे टेस्टी बिस्किट कसे बनवायचे घरच्या घरी, ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला रेसिपी सांगते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल तेही तुम्हाला सांगते. आपल्या घरात असलेल्याच वस्तूंपासून मी इथं बनवलेले आहेत. तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले बटर घेतलेले, ही जी पूर्ण लादी येते ती पूर्ण मी घेतलेली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, एवढी घ्यायला पाहिजे असं काही नाही. बटरच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता, तूप घेतलं तरीही चालेल. बटर घेतलं तर तुम्ही वापरत असाल तुम्ही रूम टेम्परेचरवर घेऊन म्हणजे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा, ज्याच्याकडून ते रूम टेम्परेचरवर येऊन लागेल. आता हे माझं पूर्ण रूम टेम्परेचर नाही येतं, तरी म्हणून मी थोडंसं तर जात मिक्स करायला, पण तरी मी ते होऊन गेलं कारण की बटर लवकर हे होऊन जातं, मेल्ट होऊन जातं, तुम्हाला माहिती आहे. तर इथं जसं मी बटर घेतलं तसं मी इथे साखर घेतलेली, एवढी पूर्ण साखर घेते. इथं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, जर तुम्ही कमी गोड खात असणार तर तुम्ही कमी घेतले तरी चालेल. पण मी इथं पूर्ण 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे साखर ही मी बटरमध्ये पूर्ण मिक्स करेल आणि जेवढी मिक्स करता येईल तेवढी. आणि त्यानंतर मग इथं मी बटरमध्ये साखर मिक्स केली. त्यानंतर मग त्याच कपवर तोच कप, मोठा कप होता तो 1 कप घेतला आणि जो छोटा होता तो 1 कप घेतला. म्हणजे टोटली 1.5 कप मी इथं मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. आणि त्यानंतर मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात मग अजून काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर मग पिठी साखर मैद्यानंतर इथं आपण थोडासा खायचा सोडा आणि बेकिंग सोडा टाकू, अर्धा चम्मच. माझ्या छोटा चम्मच आहे तो मी अर्धा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकल्यानंतर मग थोडंसं इथं मी कस्टर्ड पावडर टाकेल फ्लेवरसाठी. तुम्ही फ्लेवरसाठी चॉकलेट पण टाकू शकता, कोको पावडर टाकू शकता, फ्लेवरसाठी तुम्ही जे पाहिजे ते टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी इथं कस्टर्ड पावडर टाकेल आणि हे चांगलं मिक्स करून गेली. तर टोटली मी 2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेले आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मी हे हाताने व्यवस्थित मॅच करेल आणि पाणी जास्त करून तुम्ही ना बटरमध्येच मिक्स करायचा प्रयत्न करा. लागणार असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं, नाही तर पाण्याची सहसा गरज येत नाही, कारण की आपण बटर टाकलेलं आहे. त्यानंतर साखर टाकले, साखर पण हे होते. ते बघा इथं मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. जेवढं तुम्ही मिक्स करणार तेवढं ते छान येईल. आणि बघा या पद्धतीने. आणि त्यानंतर मी इथं वाटलं तर थोडंसं पाणी टाकेल मी. आधी हे चांगलं मी मिक्स करून घे आणि त्यानंतर मग पाहिलं की पाण्याची गरज आहे की नाही आहे. हे बघा हे मस्तपैकी तर किती छान. मला थोडंसं पाणी लागेल, मग मी नॉर्मल पाणी टाकेल. एखादा चम्मच मी पाणी टाकेल, जास्त नाही टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी 1 या 1.5 चम्मच पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर हे बघा मस्तपैकी गोळा तयार व्हायला लागलेला आहे. आणि बघा हे मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे. बघू शकता मस्तपैकी झालेले. सहसा पाणी नाही बी टाकले असते मी तरी चाललं असतं, पण मी तरी थोडंसं पाणी टाकलं. तर आता मी इथं ना थोड्या वेळी हे झाकून ठेवून देते आणि आपला जो तवा आहे तो तयार करून घेईल, ज्याच्यात मला
बिस्किट बेक करायचे ते. तर इथं मी आता तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे आणि आता मी बिस्किट तयार करायला घेते. तरी 5-10 मिनटं ती मऊ होऊ द्यायचं, नाही होऊ दिलं तरी चालेल आणि लगेच हे केलं तरी चालेल. आता मी इथं 2 गोळे करून घेते आणि त्यानंतर मग हे करून घे, मिक्स करून घे. त्यानंतर आता हे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ते मस्त बटर पेपरवर हे करून घ्यायचे. आता इथे मी मस्तपैकी आता छोटे छोटे गोळे घेऊन साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आता मी एवढे छोटे गोळे घेतले तरी ते मोठे बिस्किट झाले, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मी एकदम छोटे छोटे गोळे घेतलेले. इथं बटर पेपर लावलेला आहे आणि ज्या भांड्यात मी करत राहते त्याच्यात मी ठेवून दिले. त्याच्यात मी हे करेल अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे, कारण की बेक ते खूप मोठे होऊन जातात आणि त्याच्यासाठी ठेवलेले थोडंसं अंतरावर ठेवायचं, जास्त जवळजवळ नाही ठेवायचं, जास्त जवळ ठेवलं तर ते एकमेकांना चिटकू शकतं. याच्यासाठी थोड्याशा अंतरावर तुम्ही बेक करायला कधीही ठेवा. इथं हे माझी तयारी. आता ह्याच पद्धतीने मी सगळं तयार करून गेल्यानंतर मग तुम्हाला बाकीचे दाखवले. इथं मी हे बघा हे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान झाले. टोटली माझे हे झालेले तुम्ही बघू शकता. आता मी हे बेक करायला ठेवते, पण ना हे माझ्या खूप जवळजवळ झाले होते, कारण की ते खूप एकमेकांना चिटकून गेले होते. तर चला, हे मी आता माझ्या तवा गरम झाले, तवा घेतले, तव्यावर मी वाळू घेतलेली आहे आणि वाळूवर मग मी इथं स्टँड ठेवलेले आणि स्टँडवर मग मी ते बेक करायला ठेवेल. हे बघा, इथं मी आता बेक करायला ठेवलेलं आहे आणि नंतर मग वरून झाकून देईल. कमी कमी 20 मिनटासाठी आपण हे बेक होऊ देऊ आणि 20 मिनिटांनंतर परत चेक करू की आपले झाले नाही झाले. तर इथं 20 मिनिटासाठी आता आपण मिडियम गॅसवर बेक होऊ देऊ आणि त्यानंतर मग 20 मिनिटांनी परत आपण इथं चेक करू की झाले या नाही झाले. त्यानंतर मग मी ना तुम्हाला काही डिझाईन करून दाखवते, ती डिझाईन पण तुम्हाला सांगते. आता इथं काटा चम्मच घेतलेला आहे, काटा चम्मच घेऊन थोडंसं प्रेस करायचं, ज्याच्याकडून आपल्या बिस्किटवर थोडीशी डिझाईन तयार होते जास्तने. पण मग हे नाही केलं तरी चालेल, प्लेन ठेवले तरी चालेल, काही हरकत नाही आहे, ठेवायलाच पाहिजे असं. थोडंसं प्रेस करायचं, जास्त नाही आहे. त्यानंतर मग इथं आपण हे बेक होऊ देऊ आणि ते तयार झाले का मी तुम्हाला लगेच दाखवते की कसे झाले काय आहे. बघा, इथं अशी डिझाईन तयार करून घ्यायची, तेही चालतं, नाही डिझाईन केली तरी चालेल. पण तुम्हाला एक दाखवलं की डिझाईन करू शकतो आपण, वाटलं तर आपण म्हणजे हे करतो ना त्याच्याने करू शकतो. हे बघ, आता हे माझं पहिलं वालं होतं, जे मी पहिलं ठेवलं होतं ना ते खूप एकमेकांना चिटकून गेले होते. नंतर मग मी हे 4 ठेवले, हे पण एकमेकांना खूप चिटकून गेले, बघू शकता. तरी मी किती छोटे छोटे गोळे घेतले तुम्ही बघू शकता. हे बेक झालेले आहेत पूर्ण, पण मग हे थंडे झाले का मग चेक करू आपण. त्यानंतर मग मी हे ठेवले होते, हे पण छान झाले बेक, हे बघा बघू शकता, खूप छान झाले. आणि ते जे मी पहिले ठेवले होते ते खूप एकमेकांना चिटकून गेले, खूप जवळजवळ झाले ते. आता नंतर मी ठेवले, हे मस्त झाले, तुम्ही बघू शकता. बेक होऊन ते किती मोठे झाले, फुलले ते. मग छोटे छोटे गोळे घ्या आणि थोडेसे अंतरावर ठेवा, खूप अंतरावर ठेवा, ज्याच्याकडून ते एकमेकांना चिटकणार नाही. आता मी एक तोडून दाखवते तुम्हाला. हे पण मस्तपैकी आतपर्यंत मस्तपैकी झालेले आणि गोल्डन फ्राय झालेले, मस्तपैकी झाले आणि टेस्टी झालेले, खूप छान टेस्ट आली त्यांची, खूप सुंदर आले. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले हे. हे बघा मस्तपैकी झालेले. तर माझी वनिला फ्लेवरचे बिस्किटांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.